आपलं काय भावना आहे? काय भावना काय नाही, आणखीन आता हे इतके दिवस सेवा केली विद्यार्थ्यांची, आता समाजाची सेवा करायची ही इच्छा आहे. इतके दिवस विद्यार्थ्यांची केली सेवा केली म्हणजे काय मोफत सेवा केली नाही, पैसे घेऊनच केली, पण सेवा केली. आता मोफत सेवा करायची इच्छा आहे समाजाची. शिक्षक या पदाला तर समाजामध्ये जे अनन्यसाधारण महत्व आहे काय? हो, काय नाही, शिक्षकांना चांगलं वागावं, विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावे, विद्यार्थ्याच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावं, हीच इच्छा आहे माझी. आदरणीय आमच्या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव गुरुनाथरावजी कुरडे साहेब, संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब, लोहा कॉलेजचे प्राचार्य गवते सर, आमचे सहकारी कावळे सर आणि माझे जावाई, मुलगी, युवाई, मावस भाऊ, बहिणी, मेहुणे हे सगळे हजर राहिल्याबद्दल, माझा सगळा मित्रपरिवार हजर राहिल्याबद्दल आणि माझे सगळे शाळेतील सहकारी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आठवणीचं का, आता ते दररोजचा आठवणीचे किस्से असतात विद्यार्थ्यांसोबत. एकही म्हणजे दिवस असा जात नाही की शाळेतली आठवणी येत नाही. असा विद्यार्थ्यांमध्ये रममाण होऊन जायचं आम्ही. आज बोलण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. मला जमतंय तेवढं मी प्रयत्न केले, जेवढं जमल तेवढी शाळा चांगली करण्याचा प्रयत्न केला. भाऊ, झालेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला जिथं बसवायला पाहिजे होतं तिथं बसवायला पाहिजे होतं, ही माझी चूक झाली. माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या नाहीत. कालपासूनच माझी मनस्थिती बरोबर नाही. आता 37 वर्ष झाले शाळेतून जायचं, असं काही लहान लेकरांसोबत बसल्याच्या नंतर माझ्या करकोट डोळ्यात पाणी आलं. वाईट वाटतंय संस्था एवढी चांगली सोडून जायचं. खूप दुःख होतंय. काय काळ होता आमचा त्यावेळेस, आम्ही ज्यावेळेस नोकरीला लागलो त्यावेळेस धोंडगे साहेब, गुरुनाथराव कुरडे साहेब, त्यांनी खूप कष्ट केले. त्यांचा आदर्श घेऊन आम्हाला जमलं तसं प्रयत्न केला. लोकप्रिय मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी, मित्र, बंधू भगिनींनो, आज हा हो